student, once again welcome to the online classes. Yesterday we have been taken to the second part of the chapter into the future. आपण सेकंड पार्ट घेतलेला त्या चॅप्टरचा. नाउ आय एम गोइंग टू स्टार्ट फर्दर पार्ट ऑफ द चॅप्टर. सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. तर आपण बघितलं होतं की कुणोनी त्याच्या आईला सांगितलं होतं, वाष्टीला सांगितलं होतं की त्याला एक ऑब्लॉक दिसलेला होता, म्हणजे एक आयताकृती दिसले होते आणि त्याच्यामध्ये 4 बिग स्टार दिसलेले होते. आणि तो एक काय होता, मॅन होता आणि त्या मॅनच्या शोल्डर्स आणि नीला काय लागलेले होते, 4 बिग स्टार लागलेले होते. आणि त्याच्या कमरेला जो पट्टा लावलेला होता त्या कमरेच्या मध्ये सुद्धा 3 स्टार लावलेले होते. आणि त्याची जी तलवार होती, स्वॉर्ड होती, त्या तलवारीला सुद्धा 3 जे राहिलेले स्टार होते ते हँगिंग केलेले होते, असं कुणोनी त्या वाष्टीला सांगितलेलं होतं. त्यामुळे तो म्हणू लागला त्याच्या आईला की मला पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस आहे, तो मला बघायचा आहे, तिथे मला जायचं आहे, असं त्यांनी त्याच्या आईला म्हटलेलं होतं. सो कुनो सेड, मदर यू मस्ट कम. आई तुला यायलाच पाहिजे. इफ ओनली टू एक्सप्लेन टू मी व्हॉट द हार्म ऑफ विजिटिंग द सरफेस ऑफ द अर्थ इज. फक्त तू मला एक्सप्लेन कर की पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो हानिकारक, आपण जर तिथे गेलो तर तो आपल्यासाठी हानिकारक आहे का. वाष्टी सेड, नो हार्म. नाही, काही हानी नाही त्यामध्ये. बट नो ॲडव्हान्टेज आयदर. आणि त्यामध्ये फायदासुद्धा नाही आहे. द सरफेस ऑफ द अर्थ इज ओनली डस्ट अँड मड, नो लाईफ रिमेन्स. तर पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो अगदी डस्ट मीन्स धूळ आणि मड मीन्स चिखल. तर धूळ आणि चिखलाने भरलेला आहे आणि तिथलं जे जीवन आहे ते आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, असं वाष्टी त्या कुणोला म्हणाली. कुणो सेड, आय नो, ऑफकोर्स आय शॉल टेक ऑल प्रिकॉशन. मला माहीत आहे आई, मी त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेईल. वाष्टी सेड, अँड बिसाइड. ठीक आहे, या आणि याशिवाय. वाष्टी म्हणाली याशिवाय. कुणो सेड, वेल. अच्छा. वाष्टी सेड असर्टिव्हली, म्हणजे एकदम दृढताने ती म्हणाली, इट इज कॉन्ट्ररी मीन्स उलट, कॉन्ट्ररी टू द स्पिरिट ऑफ द एज. हे तुझ्या वयाच्या अगदी उलट आहे, असं वाष्टी कुणोला म्हणाली की हे तुझ्या वयाच्या अगदी विपरीत आहे, उलट आहे. कुनोज इमेज ऑन द स्क्रीन फेडेड्स, ही आयसोलेट हिमसेल्फ. तर हळूहळू कुणोचा जो इमेज होता त्या स्क्रीनवरून फिकट दिसू लागला आणि तो इतरांपासून अलग झालेला होता. आयसोलेट मीन्स इतरांपासून अलग होणे. तर तो स्वतः इतरांपासून अलग झालेला होता. वाष्टी सेड, कुनो. वाष्टी म्हणाली कुनो. मग नरेटर्स काय म्हणाले बघा. नरेटर सेड, फॉर अ मोमेंट वाष्टी फील्स लोनली. थोडा क्षण वाष्टीला स्वतः एकटेपणा वाटू लागला, तिला स्वतःला खूप एकटेपणा वाटू लागला थोडा वेळ. देन शी जनरेट लाईट इन द रूम. तिने त्या रूममधल्या सगळ्या ज्या लाईट्स होते ते ऑन केले. अँड देअर आर बटन अँड स्विचेस एव्हरीवेअर. सगळीकडे बटन आणि स्विचेस तर होतेच. बटन टू कॉल फॉर फूड अँड फूड फॉर लाईट इन द रूम, सॉरी, फूड फॉर म्युझिक अँड फॉर क्लॉथिंग. तर त्या रूममध्ये सगळीकडे बटन आणि स्विचेस होते, त्यामुळे तिने एक बटन दाबली आणि बटन दाबल्यानंतर तिने फूड मागवलं, जेवण अन्न मागितलं. नंतर तिने थोडंसं त्या बटनानीच म्युझिक ऐकायला सुरुवात केली, म्हणजे म्युझिक लावलं. आणि फॉर क्लॉथिंग, आणि काही कपडे मागितले. अँड देअर आर ऑफकोर्स द बटन बाय विच शी कम्युनिकेट विथ हर फ्रेंड्स. आणि नंतर तिने आणखी काही बटनांचा उपयोग करून तिच्या ज्या फ्रेंड्स होते, जे मित्रमैत्रिणी होत्या, त्यांच्याशी ती कम्युनिकेट म्हणजे बोलू लागली. द रूम थ्रू इट कंटेन्स नथिंग, इट इज इन टच विथ ऑल दॅट शी केअर फॉर इन द वर्ल्ड. तिने त्या रूममध्ये तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणीच नव्हतं, त्यामुळे तिने ज्या बटनाचा उपयोग केला तर त्या बटना दाबल्या आणि तिने सर्व जगाची माहिती, सर्व जगाशी तिने संपर्क केला,
अ व्हाईल लॅटर आणि थोड्या वेळाने कुनो रिअपियर, पुन्हा कुनो तिला दिसला. म्हणजे त्याची कुनोची जी इमेज होती ती हळूहळू फिक्कट दिसू लागली होती आणि तो स्वतःला वेगळा त्याने आयसोलेट केलेलं होतं. त्यामुळे नंतर थोड्या वेळाने पुन्हा तिला कुनो दिसू लागला. वॉष्टी सेड, कुनो सेड, आय विल नॉट टॉक टू यू अंटिल यू कम. कुनो म्हणाला, तू जोपर्यंत मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही, असं कुनो वाष्टीला म्हणाला. वॉष्टी सेड, स्केर्ड ॲट द थॉट ऑफ गोईंग आउट ऑफ हर रूम. तर तिला तिच्या रूममध्ये बाहेर जायसाठी खूप भीती वाटू लागली आणि ती म्हणाली, कुनो, आय कॅन नॉट कम टू सी यू. मी तुला भेटायला किंवा तुला पाहायला येऊ शकत नाही कुनो. आय एम नॉट वेल, कारण मला बरं नाही आहे. इमिडिएटली, लवकरच, अ थर्मोमीटर इज ॲटोमॅटिकली प्लेस इन हर माउथ. तर ॲटोमॅटिक थर्मोमीटर जो होता तो तिच्या तोंडामध्ये आला. अँड शी लेज पॉवरलेस, आणि ती खूप शक्तिहीन झाली. कूल पॅड्स सूथ हर फोरहेड, आणि तिच्या कपाळावर थंड पट्ट्या ठेवण्यात आल्या. कुनो टेलिग्राफ टू हर डॉक्टर, आणि कुनोले तिचा जो डॉक्टर होता त्याला टेलिग्राफ केला. कुनो सेड, मग कुनो म्हणाला, हाऊ डू यू फील मदर, तुला आता कसं वाटते. वॉष्टी सेड, बेटर, छान. बट व्हाय डू यू नॉट कम टू मी इन्स्टेड, परंतु तू या व्यतिरिक्त तू माझ्याजवळ का बरं येत नाही, असं कुनोला ती वाष्टी म्हणाली. कुनो सेड, बिकॉज आय कॅन नॉट लिव्ह धिस प्लेस आयदर, कारण मला अजूनही ही जागा सोडावीशी वाटत नाही, असं कुनो वाष्टीला म्हणाला. वाष्टी सेड, व्हाय, का बरं. कुनो सेड, बिकॉज एनी मोमेंट समथिंग ट्रिमेंडस मे हॅपन, कारण असे काही क्षण आहे जे खूप ट्रिमेंडस मीन्स प्रचंड, माझ्यासोबत असे काही मोमेंट्स आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत घडलेले आहे, असं कुनो तिला म्हणाला. वॉष्टी सेड, व्हॉट विल, काय आहे. कुनो सेड, आय विल नॉट टेल यू थ्रू द मशीन, मला तुला मशीनच्या थ्रू सांगायचं नाही आहे. मग नरेटर्स लास्ट काय म्हणतात बघा. व्हाईल द मदर अँड द सन लॉंग टू सी इच अदर, तर आई आणि तिचा जो मुलगा होता हे खूप वेळपर्यंत एकमेकांशी बोलत राहिले, एकमेकांना बघत राहिले. बोथ कुनो अँड वाष्टी आर अनकम्फर्टेबल टू स्टेप आउट ऑफ देअर ॲटोमॅटिकली कंट्रोल एन्व्हायरमेंट, आणि ते दोघेही जण, कुनो आणि वाष्टी हे दोघेही जण आपापली जागा सोडायला तयार नव्हते, कारण कुनोची आई जी होती ती टेक्नॉलॉजीवर म्हणजे सगळं जिथे राहत होती ती सगळं मशीनवर आधारित होतं, आणि कुनो जो होता तो अर्थच्या आउटसाईडनी राहत होता, त्यामुळे तिथलं वातावरण त्याला आवडलेलं होतं. त्यामुळे दोघेही जण, कुनो आणि वाष्टी हे दोघेही जण पुढचं पाऊल उचलायला त्यांना खूप कठीण जात होतं आणि ते अनकम्फर्टेबल वाटत होतं त्यांना पुढचं पाऊल उचलायला. व्हेअर एव्हरीथिंग हॅपन्स ॲट द टच ऑफ अ बटन, कारण तिथलं जे वातावरण होतं, तिथला जो परिसर होता तो कशावर आधारित होता, एकदम बटनवर आधारलेला होता. म्हणजे टच केलं बटनला की प्रत्येक गोष्ट त्यांना मिळायची. इन द टाइम्स दे आर लिव्हिंग इन, नंतर दे आर लिव्हिंग इन म्हणजे ते एकत्र राहू लागले. मीटिंग पीपल फेस टू फेस इज अ थिंग ऑफ डिस्टंट पास्ट, आणि भूतकाळातील अशा काही ज्या वस्तू आहे त्या वस्तू मागवण्यासाठी लोक फेस टू फेस म्हणजे एकमेकांशी बोलू लागले किंवा एकमेकांसोबत मीटिंग करू लागले. तर हा जो चॅप्टर होता तो चॅप्टर ॲडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी द मशीन स्टॉप बाय E.M. फॉर्स्टर. तर E.M. फॉर्स्टर यांनी द मशीन स्टॉप या स्टोरी बुकमधून हा चॅप्टर घेतलेला आहे आणि हा चॅप्टर फिनिश झालेला आहे. तर हे जे हार्ड वर्ड्स आहे ते तुम्हाला वन टाइम राईट डाऊन करायचं आहे नोटबुकमध्ये. ओके, सो नाऊ लुक ॲट द एक्सरसाइज. तर क्वेश्चन सी मधला आन्सर दिस क्वेश्चन मधला
5 नंबरचा क्वेश्चन आलेला तर तो घेतलाय आपण. व्हाय डज कुनो नॉट विजिट वाष्टी? कुणोला वाष्टीला का बरं भेटावं वाटलं नाही? बिकॉज आन्सर आहे त्याचं, कुनो डज नॉट विजिट वाष्टी बिकॉज ही थिंक्स समथिंग ड्रेडफुल मे हॅपन. कारण काहीतरी खूप भयानक त्याच्यासोबत घडलेलं होतं असं वाटत होतं, म्हणून कुणोला त्या ठिकाणी त्या वाष्टीला भेटावं वाटलं नाही. तर हे या क्वेश्चनचे आन्सर परत तुम्हाला 3 टाइम्स लिहायचं आहे. नाऊ लुक ॲट द क्वेश्चन नंबर ए. रीड धिस एक्सप्रेशन फ्रॉम द प्ले, टिक देअर करेक्ट मिनिंग. तर इथे काय दिलं आहे क्वेश्चन एमध्ये, काही या प्लेमधले म्हणजे या नाटकामधले काही एक्सप्रेशन दिलेले आहे. तर आपल्याला त्या एक्सप्रेशनशी करेक्ट असं मिनिंग आपल्याला टिक करायचं आहे. ओके, सो फर्स्ट एस्पेशली ऑल मेकॅनिकल म्हणजे सर्व काही यांत्रिकी होतं, सर्व काही यांत्रिक होतं. तर कसं होतं ते, एव्हरीथिंग इज रन बाय मशीन, कारण ते सर्व जे होतं ते मशीनवर आधारलेलं होतं. त्यामुळे फर्स्ट जे सेंटेन्स आहे ते करेक्ट मिनिंग आहे. सो फर्स्ट टिक करायचं. सेकंड आहे पे मी अ व्हिजिट, म्हणजे मला एक भेट दे. तर पे मी अ कन्सुलेशन फी की मीट मी फेस टू फेस. त्याचा मिनिंग काय होतं की मीट मी फेस टू फेस, म्हणजे तू मला व्हिजिट म्हणजे तू मला भेट, म्हणजे कसं भेट, एकदम फेस टू फेस भेट. थर्ड आहे बेअरली टेक्स 2 days, फक्त 2 दिवस, फक्त 2च दिवस. मग त्याचा जो या एक्सप्रेशनचा जो करेक्ट मिनिंग आहे तो आहे नॉट मोर दॅन 2 days, म्हणजे 2 दिवसाच्या म्हणजे 2 दिवसा व्यतिरिक्त नाही. 4 नंबर आहे कॉन्ट्ररी टू द स्पिरिट ऑफ द एज. तर म्हणजे या वयाच्या विपरीत होतं. तर या एक्सप्रेशनचं जे करेक्ट मिनिंग आहे ते आहे नॉट गोईंग विथ द टाइम्स. 5 नंबर आहे अ थिंक ऑफ डिस्टंट पास्ट. अ थिंक ऑफ डिस्टंट पास्ट म्हणजे भूतकाळातील अशा काही ज्या वस्तू होत्या त्या खूप डिस्टंट होत्या. तर त्याचं जे मिनिंग आहे ते यूज टू हॅपन अ लॉंग टाईम ॲगो, कारण त्या वस्तू आपण खूप वेळपर्यंत काय त्याच्याशी आपण एक त्या वस्तूशी आपलं नातं जोडलं जातं, त्यामुळे आपण त्या वस्तू खूप वेळपर्यंत विसरू शकत नाही. तर 5 नंबरचं फर्स्ट नंबरचं जे आहे ते करेक्ट मिनिंग आहे. तर क्वेश्चन नंबर ए जो आहे तो तुम्हाला वर्कबुकमध्ये तर फिलअप करायचाच आहे, परंतु नोटबुकमध्ये सुद्धा फिलअप करायचा आहे. एक मिनिंग लिहायचं आणि त्याच्यासमोर हे खालचे जे 2 बॉक्स दिलेले आहेत ते पण तसेच लिहायचे आणि कोणतं करेक्ट आहे त्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे, जे करेक्ट मिनिंग आहे त्याच्या समोर. ओके, सो नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेले जे क्वेश्चन आन्सर आहे ते आपल्याला घ्यायचे आहे.